हॅलो, नमस्ते, गुड इव्हनिंग. कसे आहात सगळेजण? मजेत एकदम. चला, आपण आपल्या प्रवासाला आहोत आणि या प्रवासामध्ये आपण खूप सगळ्या गोष्टी शिकल्या आहेत ना. इंग्लिश कम्युनिकेशनशी रिलेटेड जे जे आपल्याला पाहिजे, ज्या ज्या प्रकारे आपल्याला वाटतं की मला दोन वाक्य जोडायचे आहेत, कशा प्रकारे यायला पाहिजे, काय नाही, ते सगळ्या गोष्टींची मी तुम्हाला गुपितं सांगितली आहेत. आपण मागच्या लेक्चर पासून बघत होतो की अशी काही वाक्य असतात की ज्यामध्ये एक प्रकारचं वाक्य असं असतं की त्यामध्ये ते वाक्यातलं काम करणारा माणूस त्या वाक्यामध्ये अवेलेबल असतो. माझ्या वडिलांनी मला काल प्रश्न विचारला. या वाक्यामध्ये प्रश्न विचारणारा कोण आहे? माझे वडील आहेत. आणि ते पण त्या वाक्यामध्ये उपस्थित आहेत. माझ्या वडिलांनी मला प्रश्न विचारला. हे असं एक वाक्य असतं. दुसरं काय? आमचा प्रोजेक्ट कॅन्सल झाला, मला ग्रुपमधून काढून टाकलं, नाही का? आमच्या कॉलेजला हे बक्षीस दिलं गेलं, पण ते कोणी दिलं? नाही माहित. ग्रुपमधून कोणी काढलं? नाही माहित. हं? आम्हाला पण इन्व्हाइट केलं होतं, कोणी केलं होतं? नाही माहित. म्हणजे इंग्लिश किती प्रकारचं आहे? दोन प्रकारचं आहे. ज्याप्रमाणे जायचा रस्ता वेगळा, यायचा रस्ता वेगळा, त्याचप्रमाणे इंग्लिश दोन प्रकारचं आहे. एका ह्याच्यात माणूस असतो ते काम करायला, आणि कधी कधी माणूस नसतो ते काम करायला. मग मी तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर करून दाखवल्या की माणूस असतो हे कसं कळणार आपल्याला. सिंपल, माणूस ऍक्शन कोणाला काय, एकदम सिंपल फॉर्म्युला आहे ना. पर्सन ऍक्शन वुमन व्हॉट, त्याप्रमाणे गेलं. माय फादर कॉल्ड मी आउट ऑफ द हाऊस, जे काय असेल ते. माय फादर कॉल्ड मी, याच्यामध्ये कोणी कॉल केलं? माझ्या वडिलांनी कॉल केलं. वडील आहेत ना त्याच्यामध्ये, है ना. परंतु जर मला असं म्हणायचं असलं माझ्या वडिलांनाच बोलवलं, बाहेर बोलवलं माझ्या वडिलांना आणि मग हे पेपर दिला त्यांच्या हातात, कोणी बोलवलं काय माहित नाही, फक्त हाक आली आणि ते गेले, माझ्या वडिलांना बोलवलं. अशा वेळेला मी काय सांगितलं होतं? बी आणि व्ही3 वापरा. बी आणि ईडी वापरा. बी, त्याचे किती रुपये आहेत? 8 रुपये आहेत. मी ते पण सांगितले होते. एम, इज, आर, वॉज, वर, आणि बी, बीइंग, आणि बिन, है ना. हे एवढे सगळे जे रूप आहेत, यांच्याशी जरी आपण ईडी वापरला की काम झालं. मग माय फादर इज कॉल्ड, जर तुम्ही इज वापरला तर बोलवलेलं आहे असं होईल, किंवा नेहमी बोलवलं जातं असं होईल. जर माय फादर वॉज कॉल्ड म्हटलं तर त्या दिवशी माझ्या वडिलांना बोलवलं होतं असं होईल, त्या दिवशी त्यांना बोलवण्यात आलं असं होईल. फक्त लक्षात ठेवा, कधी पण कोणताही माणूस असू देत आणि त्याच्या शेजारी इज आलं, वॉज आलं, हा, इथं रिमूव्ह म्हणू आपण, कोणतं पण एखादी ऍक्शन घ्या. अपॉइंटेड म्हणा, गिव्हन म्हणा, कोणती पण एखादी ऍक्शन घ्या. अशा वेळेला हे लक्षात ठेवा, हा कोण आहे? बी. हा कोण आहे? ऍक्शनचा कितवा फॉर्म झाला? हा थर्ड फॉर्म. असं जेव्हा वाक्य आपण बोलतो, त्याचा शुद्ध मराठीतून अर्थ कसा येतो मग? ह्या माणसाच्या सोबत कोणतं अक्षर म्हणायचं? ला म्हणायचं किंवा ना म्हणायचं. आपण त्यांना रिस्पेक्ट देणार असू तर ना म्हणायचं. माझ्या वडिलांना असं म्हणू की नाही आपण? माझ्या आजोबांना, माझ्या काकांना ना म्हणू. पण माझा भाऊ असला, माझं त्याच्यावर खूप प्रेम असतं, मी त्याला सरळ बोलतो असतं ना, मी काय म्हणेल? माझ्या भावाला, असं होईल की नाही? कळते ना? मग कधी म्हणायचं ला, कधी म्हणायचं ना, हे कळलं पाहिजे. मग माझ्या भावाला काढून टाकलं, आणि इज आहे ना, मग काढून टाकलेलं आहे असं म्हणणार ना आपण, है ना. माझ्या भावाला काढून टाकलेलं आहे, किंवा त्याला काढून टाकलं जातं, त्याचा अपमान केला जातो असं पण म्हणतो ना आपण बऱ्याच वेळेला, नाही का? माझ्या भावाचा नेहमी अपमान केला जातो. एखादी गोष्ट रेग्युलर केली जाते असं जर म्हणायचं असलं ना, तरी पण इज वापरायचं. की ते गेट बंद केलं जातं, संध्याकाळी 6 वाजता ते गेट बंद केलं जातं, इज वापरा. द गेट इज क्लोज्ड असं म्हणा, ठीक आहे. किंवा ते आता बंद केलेलं आहे, केलेलं आहे, परत इज वापरा. ते काम कोणी केलेलं आहे ते आपल्याला माहित नाही, अशा वेळेला एम, इज, आर आणि वॉज वर वापरायचं आणि ईडी वापरायचं. अजून आपण एक गोष्ट पाहिली काल परवा, जर ती गोष्ट होऊन बराच वेळ झालेला आहे, आताच केलेलं नाहीये, ते भरपूर दिवस झाले त्याला करून, तेव्हा तुम्ही अमेझॉनला
रिप्लेस करू शकता? कशाने रिप्लेस करू शकता? टाईप करा, मला सांगा. सांगा. हा रस्ता खूप दिवस. have been and एकदम बरोबर, एकदम बरोबर. हॅव बीन आणि हॅज बीन ने रिप्लेस करायचं. त्यात पण शिकण्यासारखी गोष्ट कोणती आहे? जर एकच वस्तू असेल तर हॅज बीन म्हणायचं, जास्त असतील तर हॅव बीन म्हणायचं ना. आता बघा, इथे एक झाड लावलेलं आहे. इथे एक झाड लावलेलं आहे. कोणी लावलंय काय माहित नाही. मग अगोदर झाड म्हणा. हिअर वन ट्री. मग इज ह्या इज प्लांटेड असं म्हणावं लागेल आपल्याला. हिअर वन ट्री इज प्लांटेड. इज प्लांटेड का बरं झालं? ते कोणी लावलंय काय माहित नाहीये. आणि जर तुम्हाला म्हणायचं असलं खूप दिवस झाले इथं झाड लावलेलं आहे इथे, तेव्हा तुम्ही काय म्हणायला पाहिजे मग? हिअर वन ट्री हॅज बीन प्लांटेड. कळतंय का तुम्हाला हॅज बीन हॅव बीन काय प्रकार आहे? मला अपॉइंट केलंय. मला या इन्स्टिट्यूटचा प्रमुख म्हणून अपॉइंट केलेलं आहे. जर तुम्हाला आत्ताच केलंय अपॉइंट, आय एम अपॉइंटेड ॲज द हेड ऑफ अन इन्स्टिट्यूट असं तुम्ही म्हणणार. पण जर तुम्हाला असं म्हणायचं की मला अपॉइंट करून बरेच दिवस झालेले आहेत आता, मग तुम्ही काय म्हणणार? आय हॅव बीन अपॉइंटेड. कळतंय का हे? हॅव बीन हॅज बीन समजलंच पाहिजे. सिमिलरली वॉचच्या बाबतीत शी वॉज अरेस्टेड. तिला अरेस्ट केलं होतं किंवा अरेस्ट केलं गेलं किंवा अरेस्ट केलं. ईडी लागला, थर्ड फॉर्म आलं आणि वॉच आलं. याच्यावर एवढं समजायचं की एकदाच अरेस्ट केलं, ती गोष्ट त्या दिवशी एकदा झाली. कळतंय? डॉक्युमेंट्स सबमिट केले, डॉक्युमेंट्स वर सबमिटेड म्हणा. हे समजतंय? म्हणजे जर आपण डॉक्युमेंट्स हॅड सबमिटेड म्हटलं तर त्याचा अर्थ काय होईल? डॉक्युमेंटला पाय फुटले, डॉक्युमेंट चालत चालत गेले, डॉक्युमेंटनी दुसऱ्याला कोणाला तरी सबमिट केलं, असं होईल ना. आय हॅड गॉन देअर, मी गेलो होतो. माय फादर हॅड कॉल्ड मी, माझ्या वडिलांनी मला बोलवलं होतं. म्हणजे जेव्हा आपण हॅड म्हणतो तेव्हा कोणीतरी ते काम केलं होतं असा अर्थ होतो. हे लक्षात घ्या. पण तिथे जर बी आला म्हणजे ॲमिझॉर वॉज वेअर हॅव बीन हॅज बीन असं जर आलं काही, तर ते कोणी केलं होतं काय माहित नाही. कळतंय? आय वॉज पनिश्ड. काय अर्थ झाला आय वॉज पनिश्ड? मला पनिशमेंट झाली होती, है ना. मला मला शिक्षा द्या. मला शिक्षा देण्यात आली होती. मला शिक्षा दिली होती. माझे पैसे कट करून घेतले होते. माय मनी वॉज डिडक्टेड और कट, है ना. माझी सॅलरी कट झाली होती. माय सॅलरी वॉज कट. मला फाईन झाला होता. आय वॉज फाईन्ड. तिथे ॲमेझॉन वॉज वर पटपट पटपट आलं पाहिजे आपल्याकडे. पण ती गोष्ट पुन्हा पुन्हा झाली होती, खूप वेळा झाली होती, अगोदरच झाली होती. त्याचं ड्युरेशन वाढवायचं तुम्हाला. मग हॅड बीन म्हणा. आय हॅड बीन फाईन्ड. द कन्स्ट्रक्शन हॅड बीन स्टॉप्ड. कन्स्ट्रक्शन वॉज स्टॉप्ड म्हटलं तर त्या दिवशी कन्स्ट्रक्शन स्टॉप केलं होतं. कन्स्ट्रक्शन हॅड बीन स्टॉप म्हटलं आधीच केलं होतं बंद. हे कळतंय का तुम्हाला? येस और नो? कळतंय की नाही कळतंय? व्हेरी गुड गाईज. चला त्याचे थोडं पुढे घेऊन जातो तुम्हाला आता. हा, जसं ॲमेझॉन वॉजवर आहे तसंच जेव्हा मॉडल ऑक्झिलरीज येतील म्हणजे शल शुड विल वुड कॅन कुड मे माईट मस्ट वगैरे आलं, त्यांच्या शेजारी तर आपण ॲमेझॉन वापरू शकत नाही ना. तुम्ही कधी असं बघितलंय का? आय कॅन वॉज, ही कॅन इज, आय शुड वॉज असं कधी बघितलंय आजपर्यंत? कधीच नाही, है ना. मग त्यांच्या शेजारी जर आपल्याला जर ॲमेझॉन वॉजवर वापरायचं असलं तर हम्म, लक्षात ठेवा. मग जिथून मॉडेल्सची एंट्री होते म्हणजे ॲमेझॉन वॉजवर संपला, प्रोडस डिड हॅव संपला, आणि पुढे एंट्री कोणाची? ती मॉडेलची. शल शुड विल वुड कॅन कुड मे माईट मस्ट यांची सुरू होते ना एंट्री. त्यांच्या भागामध्ये जर तुम्हाला ॲमेझॉन टाकायचं असलं, वॉजवर टाकायचं असलं ना, तर मग प्रत्यक्ष कोण येतो? बी येतो. लक्षात ठेवा. हा, विल नंतर, शूड नंतर, कॅन नंतर कधीही इज येणार नाही. डायरेक्ट कोण येणार? बी येणार. काही वाक्य बघू आपण, तुमच्या लक्षात येईल बघा.
यू विल टेल मी, हे आपण शिकलो. यू विल टेल मी, याच्यामध्ये बी वगैरे काहीच नाही, बरोबर. याचा अर्थ काय झाला? विल टेल म्हणजे सांगशील ना, तू मला सांगशील, असं झालं की नाही? याचा अर्थ मला सांगा. येस और नो? येस. तू येस सर. मला सांगशील. यू विल टेल मी, तू मला सांगशील. अरे पण तुलाच सांगतील. कोण सांगेल तुला ते नाही माहित, पण तुला कोणीतरी सांगेल. मला नाही माहित तुला कोण सांगेल. आपण म्हणतो की नाही, उद्या तुला पण अरेस्ट करतील, येडे आहे, म्हणतो की नाही आपण एखाद्याला? हा, उद्या तुला पण अरेस्ट करून येतील, तुला पण बोलवतील उद्या. पण कोण बोलवणार आहे काही माहित नाही. कोण अरेस्ट करणार आहे काही माहित नाही. हा दरवाजा बंद होऊन जाईल, कोण करणार बंद काही माहित नाही. खिडकी उघडेल, कोण उघडणार आहे खिडकी ते नाही माहित. म्हणजे जसं आपण वर्तमान बघितलं, भूतकाळ पाहिलं, तर सेम भविष्यात पण होणार ना ती गोष्ट काहीतरी, है ना. म्हणजे ती गोष्ट होईल किंवा केली जाईल, भविष्यात पण होऊ शकते ना ही गोष्ट. मग तिथे विल बी वापरायचं मग, आणि मग वी थ्री घ्यायचं. मग त्या विल बीचा अर्थ काय होईल? होईल, हा, असेल, केलं जाईल. हे तीन अर्थ पाठ करून घ्या. हा, यू विल बी टोल्ड, यू विल बी टोल्ड. जसंच का बी दिसला त्यात, तर काय समजून घ्यायचं? ओके, बी आला काय, सरांनी सांगितलंय. जिथे कुठे बी, बिईंग आणि बिन किंवा बीचं कोणी पण दिसो 8 जणांपैकी, दिसला रे दिसला, त्याच्या शेजारी ईडी दिसला किंवा ऍक्शनचं थर्ड फॉर्म दिसलं, समजून घ्या एक नंबरला जो कोणी आहे तो माणूस ते काम करत नाही. या संपूर्ण कोर्स म्हणून एवढं जरी कळलं, भरपूर झालं पार एकदम. बघा, साधं साधं वाक्य घेऊ आपण. यू विल बी अपॉइंटेड. मी जर याला असं म्हटलं असतं ना, यू विल अपॉइंट, नुसतं विल आणि अपॉइंट म्हटलं असतं ना, यू विल अपॉइंट, तर याचा अर्थ काय झाला असतं? तू अपॉइंट तो करशील. अपॉइंटमेंट केले. हा, तू कुणाला तरी अपॉइंट करशील दुसऱ्याला. माणूस, ऍक्शन, माणूस आणि ऍक्शन हा भाग झाला आपला ऍक्टिव्ह वाला. माणूस आणि ऍक्शन, तू अपॉइंट करशील कुणाला ते नंतर सांगू आम्ही. यू विल अपॉइंट वन ऑफिसर, तू एका ऑफिसरला अपॉइंट करशील, हे झालं यू विल अपॉइंट. जसंच का बी टाकला मध्ये, इकडे ऑटोमॅटिक ईडी लागून गेलं. यू विल बी अपॉइंटेड, असं जेव्हा आपण म्हणू तेव्हा काय होऊन जाईल? हा जो माणूस आहे हा वाला, याच्यासोबत काय लागून जाईल? ला लागून जाईल. हे तुम्हाला कळतंय का? येस ऑर नो? जेव्हा जेव्हा मॉडल ऑक्झिलरी शेजारी बी आला, ईडी वाला शब्द आला, समजून घ्या इथे ला म्हणणे, इथे जो माणूस असेल त्याला ला म्हणायचं, ला म्हणायचं त्याला. हा, व्हेरी गुड. तुला असं यू विल बी अपॉइंटेड म्हटलं, यू विल अपॉइंटेड तू अपॉइंट करशील. यू विल बी अपॉइंटेड, बी जरा ठासून म्हणा, यू विल बी अपॉइंटेड. काय अर्थ झाला? तुलाच कोणीतरी अपॉइंट करणार आहे, तू नाही करणार आहे ती गोष्ट. कळतंय का हे? आणि समजलंच पाहिजे. हा, काय अवघड नाहीये. आणि तुला अपॉइंट करणार नाही, तुला अपॉइंटच नाही करणार, नॉट अपॉइंटेड म्हणायचं. विल नॉट बी अपॉइंटेड, यू वोंट बी अपॉइंटेड. विल बी, विल नॉट बी, लिहून घ्या हे. विल बी, विल नॉट बी, विल बी, विल नॉट बी, ईडी, वी थ्री. तुला सांगणार पण नाही, तू सांगणार नाही असं नाही म्हणत मी. काय म्हणतो, तुला तर कोणी सांगणार, पण तुला सांगणार पण नाही. विल नॉट बी टोल्ड, म्हणजे तुला सांगणार पण नाही. तुला सिलेक्ट नाही करणार, तुला सिलेक्ट करणार नाही. कोण नाही करणार ते नको विचारू, पण मला एवढं माहिती तुला नाही करणार सिलेक्ट. यू विल नॉट बी सिलेक्टेड. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा तो काम करणारा माणूस अदृश्य होऊन जातो, इनविजिबल होतो, त्या त्या वेळेला मॉडेलच्या शेजारी बी येणार आणि व्ही थ्री येणार, म्हणजे येणार. कळतंय का?
बघा बरं, दोन चार वाक्य अजून घ्या. ही खुर्ची तिकडे ठेवली जाईल. कसं म्हणणार आपण? ही खुर्ची तिकडे ठेवली जाईल. टाईप करा किंवा बोला, बघू दे मला ऐकू देत किंवा वाचू देत. ही खुर्ची तिकडे ठेवली जाईल. कोण ठेवणार? काही माहित नाही. हो, माहित नाही म्हणजे बी यायला पाहिजे त्याच्यात. चला फास्ट. This chair will be seat. डिश चेअर. So kept. आता तिकडे ठेवली जाईल. केप्ट म्हणा, पुट म्हणा, शिफ्टेड म्हणा, है ना? काही पण म्हणत आहेत. येस, पुटेड नसतं बरं का. पुटेड नसतं रे. पुट पुट पुट. हा, दिस चेअर विल बी पुट देअर, दिस चेअर विल बी केप्ट देअर. हा, बर. हा टेबल हलवला जाणार नाही. आता कोण हलवणार ते तर माहित नाही काही, पण हलवला जाणार नाहीये म्हणजे टेबल पासून सुरुवात झाली. म्हणजे हे जे वाक्य होतात ना, आपण त्या दिवशी पण बोललो होतो, परत तुम्हाला सांगतो. बी आणि बी थ्री हा जो पॅटर्न आहे ना, हा जेव्हा होतो त्यावेळेला आपलं वाक्य कशाने सुरू होतं सांगा मला. एक तर वाक्य सुरू होतं कोणाला, किंवा आपलं वाक्य सुरू होतं काय. या दोन शब्दांनी वाक्य सुरू होतं. हे लक्षात ठेवा बरं, क्लिअर करा मुद्दा. एक तर वाक्य सुरू होईल कोणाला पासून, नाहीतर वाक्य सुरू होईल काय पासून. ओके. हा टेबल हलवला जाणार नाही. हा टेबलला काय म्हणतो आपण? धिस टेबल. हलवला जाणार नाही. ओके. कोण हलवणार आहे काय माहित नाही ना, म्हणजे बी यायला पाहिजे ना. विल बी, विल नॉट बी. पाठ करा हे. विल बी, विल नॉट बी लिहून ठेवलं तरी चालतंय. शल बी, शल नॉट बी, कॅन बी, कॅन नॉट बी, शुड बी, शुड नॉट बी. सगळ्यांची लिस्ट लिहून काढा आज. हा, करा ना एवढं. मे बी, मे नॉट बी, माइट बी, माइट नॉट बी. हा, मस्ट बी, मस्ट नॉट बी. सगळ्यांनी क्लिअर करा ही गोष्ट एवढी. काही नाही, अतिशय सोपं आहे. फक्त त्यामध्ये माणूस नाही, ते काम कोण करतंय ना, तो माणूस नाही, बस एवढंच. बाकी काय अवघड नाही. हा, बर. तुझा नंबर ऑटोमॅटिक डिलीट होऊन जाईल. सांगा बरं, आता आपल्याला कळलं ते कोण करणार ते नाही माहित, म्हणजे बी येणार. सांगा बरं, तुझा नंबर ऑटोमॅटिक डिलीट होऊन जाईल. Your number will be deleted on mobile ऑटोमॅटिकली. automatically. हा, आता बघा काय डिलीट होऊन जाईल, तुझा नंबर डिलीट होऊन जाईल. म्हणजे आपण काय पासून सुरुवात केलं. तुम्ही वाक्य कोणाला पासून पण सुरू करू शकता. हा, डझंट मॅटर. आता उदाहरणार्थ एक वाक्य आपण घेऊ की गरीब मुलांना दर महिना 1,000 रुपये स्कॉलरशिप दिली जाईल. ओके. आता इथं दोन्ही पण गोष्टी आहेत. कोणाला दिली जाईल? गरीब मुलांना. पण तुम्ही गरीब मुलांपासून पण सुरुवात करू शकता. काय दिलं जाईल? स्कॉलरशिप दिली जाईल. तुम्ही स्कॉलरशिप पासून पण सुरुवात करू शकता. म्हणजे मज्जा आहे. हा, कळतंय का? म्हणजे वाक्य तुम्ही, यू कॅन स्टार्ट द सेंटेन्स इदर विथ whom or with what. रुद्र, कर रे ट्राय. कोणाला पासून सुरुवात करा. गरीब मुलांना दर महिन्याला 1,000 रुपये स्कॉलरशिप दिली जाईल. करा ट्राय. आर्यन, रोहित, रुद्रा, पूजा, समृद्धी, जे कोणी आहेत ते. चलो फाट फाट बघा बरं कोणाला जमतंय. गरीब मुलांना दर महिना 1,000 रुपये स्कॉलरशिप दिली जाईल. कोण देणार? नाही माहित. ओके, म्हणजे बी येणार. मला कळलं इथपर्यंत. चलो, कोण ट्राय करतो? कम फास्ट. गरीब मुलांना दर महिना 1,000 रुपये स्कॉलरशिप दिली जाईल. 1,000 rupees will be given poor boys. पुअर चिल्ड्रन विल बी. Uh, 1,000 रुपये म्हटलं का? 1,000 रुपीज हाँ, पर मंथ तो per month. ऍज अ थोड़ा स्कॉलरशिप. सही था. ऍज स्कॉलरशिप, स्कॉलरशिप म्हणून. हम्म? जर तुम्हाला म्हणून म्हणायचं असेल, म्हणून तुझा मित्र म्हणून, वडील म्हणून, आई म्हणून म्हणतो की नाही आपण असं. अरे तुला तुझा मित्र म्हणून सांगतोय मी, तर ऍज म्हणायचं. पुअर चिल्ड्रन विल बी गिव्हन ₹1,000 स्कॉलरशिप्स पर मंथ. व्हेरी गुड. छान जमलं आता. बर.
1,000 रुपये स्कॉलरशिप काय दिली जाईल? 1,000 रुपये स्कॉलरशिप, तिथून पण वाक्य सुरू करू शकता. करा बरं ट्राय. 1,000 रुपये स्कॉलरशिप पासून. चलो ट्राय करा. बोला किंवा ट्राय करा, काही पण करा. सर वो है, हम्म. 1,000 rupees scholarship will be given poor children as per month. एकदम बरोबर. स्कॉलरशिप हा. आता इथे तुम्ही टू म्हणू शकता. 1,000 रुपये स्कॉलरशिप विल बी गिव्हन टू पुअर चिल्ड्रन पर मंथ. वा रे वा, शाबास. गुड गाईज. थोडं थोडं सोपं वाटतंय तुम्हाला हे? थोडं थोडं वाटतंय, जरा कळतंय हा. गुड. अमेझॉन वॉचवरचं पण तसंच हा. तुमचा टीव्ही रिपेअर झालेला आहे, कोणी केला ते नका विचारू, झालाय ना आता. युअर टीव्ही इज रिपेअर्ड, है ना. कधीचाच झालेला आहे. युअर टीव्ही हॅज बीन रिपेअर्ड. सोपं असतं. ओके. मला ब्लॉक केलंय. मला ब्लॉक कोणी केलंय? मला ब्लॉक काय माहित नाही कोणी केलंय, पण मला ब्लॉक केलंय. ओके. मला केलंय ना. आय एम ब्लॉक्ड ना. आय एम ब्लॉक्ड. मला कधीच ब्लॉक केलंय, कालपासून ब्लॉक केलंय. हॅव बीन ब्लॉक्ड. आय हॅव बीन ब्लॉक्ड. मला ब्लॉक केलं होतं. आय वॉज ब्लॉक्ड. मला त्यांनी आधीच ब्लॉक केलं होतं. आय हॅड बीन ब्लॉक्ड. तसंच मला ब्लॉक करतील. मला ते ब्लॉक करतील. कोण ब्लॉक करणार ते नाही माहित, पण मला ते ब्लॉक करतील. आय विल बी ब्लॉक्ड. हे समजलं पाहिजे ना. आय विल बी ब्लॉक्ड. तुम्हाला ब्लॉक नाही करणार. कसं म्हणणार तुम्हाला ब्लॉक नाही करणार? चलो. तुम्हाला ब्लॉक नाही करणार, मला ब्लॉक करतील. तुम्हाला ब्लॉक करणार नाही. यू विल नॉट बी ब्लॉक्ड. यू वोंट बी ब्लॉक्ड, राईट. मला ब्लॉक करतील. आय विल बी ब्लॉक्ड. है ना. एकदम सोपं आहे हे. याचे प्रश्न पण असे विचारायचे. विल यू बी ब्लॉक्ड? विल यू बी अरेस्टेड? यू वोंट बी ब्लॉक्ड. आय विल बी ब्लॉक्ड. व्हेरी गुड. मला इतका आनंद होतोय ना की तुम्हाला हे समजतंय मी काय सांगतोय ते. मग आहे ना, आता याचं इम्प्लिमेंटेशन करा तुमच्या बोलण्यामध्ये. कारण आपण बोलतानाही बोलतो बघा. तू माझ्या बरोबर चाल. हा, माझा ऐक. नाहीतर पप्पा येतील, तू मार खाशील. आता लक्षात घ्या हा. कम विथ मी. लिसन टू मी. अदरवाइज फादर विल कम. पप्पा येतील आणि मग तू मार खाशील. लक्षात घ्या हे वाक्य. छोटच वाक्य आहे, पण महत्वाचं आहे. तू मार खाशील. तुला कोण मारणार आहे हे नाही सांगितलं. तू मार खाशील, है ना. मग आपल्याला कळलं, अच्छा कोण मारेल नाही माहित. मग बी वापरा. यू विल बी फ्लॉग्ड. यू विल बी बीटन. यू विल बी पनिश्ड. म्हणजे तुला असं जर केलं जाईल, तू मार खाशील. तुला कोण मारणार ते मी सांगणार नाही, पण तू मार खाशील. कळतंय हे हा. आता बघा, अजून आपल्या दोन चार ओळी म्हणायच्या. समजा इंग्लिश कम्युनिकेशन म्हणजे 4 ओळी कमीत कमी बोलता यायला पाहिजे. आपण म्हटलं बघा, हा एम्प्टी प्लॉट बघा. आता अवेलेबल आहे. हा. हा उद्या अवेलेबल राहणार नाहीये. उद्या विकला जाईल कोणाला तरी, है ना. सी दिस एम्प्टी प्लॉट. इट्स अवेलेबल नाव. इट विल नॉट बी अवेलेबल टुमॉरो. आता हा उद्या विकला जाईल. हा प्लॉट उद्या विकला जाईल. कोण विकीन ते नाही माहित. विकला जाणार. ओके. मग दिस प्लॉट विल बी सोल्ड टुमॉरो. कळतंय हे. विकला जाईल, केलं जाईल, होईल याप्रमाणे. आणि ही पण गोष्ट याच्याबरोबर विल बीच्या याच्याप्रमाणे हा जो असेल आहे ना, तो पण लक्षात ठेवा. आता बघा हा जो ॲमिझार आहे, सपोज ॲमिझार. ॲमिझार आणि विल बी एकच असतो. ठीक आहे. फक्त हा भविष्य काळ आहे, हा वर्तमान काळ आहे. वॉजवर कोणता काळ आहे? भूतकाळ. एवढंच. आता ह्याच्याबद्दल ना तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, जी सगळ्यांना लागू होते. ॲमिझार आपण किती प्रकारे वापरू शकतो माहिती तुम्हाला वाक्यात? ॲमिझार आपण 3 प्रकारे वापरू शकतो. जसा तो 3 प्रकारे, हा पण 3 प्रकारे. वॉजवेअर जसं 3 प्रकारे, विल बी सुद्धा 3 प्रकारे वापरता येईल. हा. उदाहरणाने क्लिअर करा. उदाहरणार्थ एक वाक्य लिहिलं. आय एम राहुल. ह्या एम च्या नंतर आपण राहुल म्हटलं. हा झाला पहिला प्रकार.
म्हणजे आपण ऍक्शन घेतली का? नाही घेतली. म्हणजे आय एम ओके, आय एम फाईन, आय एम ह्युअर, आय एम देअर, आय एम बिझी, असं विदाऊट ऍक्शन आलं. हा, म्हणजे पहिला पॉईंट, पहिला याचे तीन प्रकार सांगतो मी तुम्हाला, लक्षात द्या. पहिला काय? विदाऊट ऍक्शन, पहिला प्रकार. दुसरा बघा, आय एम टॉकिंग, आय एम गोईंग, आय एम रनिंग, म्हणतो की नाही आपण असं, है ना? आय एम टॉकिंग, आय एम रीडिंग, आय एम लिस्निंग, आय एम वॉचिंग. आय एन जी लावलं ना आपण, म्हणजे कितवा फॉर्म झाला? चौथा झाला की नाही? हा, म्हणजे आपण हा दुसरा प्रकार, की आपण एम जर वॉज वेअर नंतर आय एन जी पण लावू शकतो ना. आता तिसरं बघा, आय एम अपॉइंटेड, आता आपण बघितलं मगाशी. एम जर नंतर काय वापरलं, इथं व्ही थ्री वापरला. हा याचा तिसरा प्रकार. याचा अर्थ काय झाला? आय एम अपॉइंटेड, मला अपॉइंट केलंय असा अर्थ झाला की नाही? आय एम अपॉइंटेड हिअर, मला अपॉइंट केलेलं आहे. म्हणजे एम जर वापरण्याचे किती प्रकार? तीन प्रकार. पाठ करून ठेवा ही गोष्ट. बी वापरण्याचे तीन प्रकार. पहिला प्रकार, ऍक्शन वापरायची नाही, इथे आपण ऍक्शन नाही वापरली बघा. नंबर दोन, आय एन जी वापरू शकता. आय एम टॉकिंग, आय एम गोईंग, आय एम रनिंग, आय एम डान्सिंग. तिसरं, यानंतर तुम्ही व्ही थ्री वापरा, म्हणजे ईडी वापरा. आय एम अपॉइंटेड, है ना? ही इज अरेस्टेड, याप्रमाणे. ही वॉज अरेस्टेड, ही वॉज टोल्ड, ही वॉज ब्रॉट, ही वॉज ऑनर्ड, काही पण. म्हणजे तीन प्रकारे आपण ऍमिझर वॉजवर वापरू शकतो. मग जर ऍमिझर वॉजवर वापरू शकतो तीन प्रकारे, तर विल बी सुद्धा वापरू शकतो. लक्षात ठेवा. कारण ऍमिझर म्हणजे काय? आहे. वॉजवर म्हणजे काय? होता. आणि विल बी म्हणजे काय? असेल. तोच आहे तो भविष्य काळामधला. हे तुम्हाला समजतंय का? हो की नाही? Yes, sir. मागे सांगितलं होतं. हम्म, बीचा अर्थ असणे, राहणे, होणे, बनणे, हे पण मागे सांगितलं होतं. मग त्याला इल लावून टाकलं. जसं विल गो म्हणजे जाईल, तसं विल बी राहील, असेल, होईल, बनेल, असे अर्थ. हम्म? मग मी पुण्यात राहील असं मला म्हणायचं समजा, तर आपलं काय ठरलंय? मी राहील असं म्हणावं लागेल ना आपल्याला. मग आय विल बी म्हणा. बी म्हणजे राहणे. आय विल बी इन पुणे असंही म्हणता येईल आपल्याला. समजतंय काय हे? हा, म्हणजे विल बी वापरायचे तीन प्रकार. याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा व्यवस्थित, करणार नाही तर. आम्ही जर वॉज वेअर आणि विल बी, कॅन बी, शुड, यांना तीन प्रकारे वापरता येईल. पहिला प्रकार, ऍक्शन घेऊ नका. दुसरा प्रकार, त्याच्यानंतर आय एन जी लावा. तिसरा प्रकार, त्यांच्यानंतर व्ही थ्री लावा. हे सगळ्यांच्या नंतर. हे फक्त विल बी साठी नाही, जेवढे पण बी जिथे पण लागेल, पूर्ण पूर्ण सगळीकडे हेच लावायचं. हम्म? कळलं? येस और नो? सांगा मला पटपट, कळलं की नाही? ॲमिझार, वॉज वेअर आणि विल बी एकच आहे सगळ्यांचा अर्थ. हे आहे, होता आणि असेल. शाबास. याला वापरण्याचे तीन प्रकार. पहिला प्रकार, ऍक्शन वापरू नकोस, डायरेक्ट. माय फादर विल बी हॅपी, माय मदर विल बी इन पुणे, ऍक्शन नका वापरू. दुसरं, आय एन जी लावा. माय मदर विल बी टॉकिंग. आता टॉकिंग म्हणजे बोलत. माझी आई बोलत राहील. ॲमेझॉन विधीचा अर्थ काय होईल? केलेलं आहे, आपण बघितलं ना. आय एम अपॉइंटेडचा अर्थ काय झालं? ऍमचा अर्थ काय आहे? अपॉइंटेड म्हणजे केलेलं. सो सिंपल. आय एम अपॉइंटेड, मला अपॉइंट केलेलं आहे असं होईल ना. हा, यू आर अपॉइंटेड नाव, तुला अपॉइंट केलेलं आहे आता. सिंपल. काय अवघड नाही ते. कोणत्याही मॉडेल नंतर असंच वापरायचं. आणि त्याचं निगेटिव्ह केलं तर विल नॉट बी, कॅन नॉट बी, शुड नॉट बी, असं करायचं. हे लक्षात ठेवा. हा,
नेगेटिव्ह करताना आधी मॉडेल घ्या, मग नॉट घ्या आणि मग बी घ्या. इथे बरेच जण चुकतात, असं करतात. विल बी नॉट असं लोक म्हणतात काय काय जण. हे रॉंग आहे. काय पाहिजे? आधी विल नॉट एकत्र आणि मग इकडे कोण तुम्हाला बी म्हणायला. लिहिताना सगळे सेपरेटच लिहितो आपण, परंतु म्हणताना मात्र विल नॉट बी, विल नॉट बी याची तयारी ठेवा. विल नॉट बीचा शॉर्टकट कोण आहे? वोंट बी. सर याला मराठीतून काय अर्थ आहे हो विल नॉट बी? विल नॉट बीचा अर्थ काय झाला? राहणार नाही, असणार नाही, होणार नाही, बनणार नाही. हा, लिहून ठेवत चला हे. विल नॉट बी. मी रिस्पॉन्सिबल राहणार नाही कसं म्हणणार? बोला फटाफट. मी रिस्पॉन्सिबल राहणार नाही, मी कोणत्याही गोष्टीला रिस्पॉन्सिबल राहणार नाही. I won't be responsible. बी पण म्हणायचं पण. हा, आय वॉन्ट बी रिस्पॉन्सिबल फॉर एनिथिंग. कोणत्याही गोष्टीला आय वॉन्ट बी रिस्पॉन्सिबल फॉर एनिथिंग. दॅट इज इट. है ना? आमच्या कंपनीतला कोणताही माणूस तिथे उपस्थित राहणार नाही. एनी पर्सन फ्रॉम आवर फॅमिली विल नॉट, फ्रॉम आवर कंपनी विल बी प्रेझेंट, विल नॉट बी प्रेझेंट देअर. एनी म्हटलं विल नॉट बी म्हणा. नो वन म्हटलं, नो पर्सन म्हटलं तर विल बी म्हणा. हा, नो वन विल बी देअर, नो वन विल बी रेडी, नो वन विल बी लिसन टू यू. म्हणजे कोणीच ऐकणार नाही, कोणी जाणार नाही, कोणी खाणार नाही, याप्रमाणे यायला पाहिजे. हा, कळतंय हे? येस और नो? Yes. कळतंय? त्यांचे प्रश्न पण असे विचारायचे. विल यू बी देअर म्हणजे तू तिथे राहशील का? विल यू बी कमिंग म्हणजे तू येत राहणार का? विल यू बी हेल्पिंग विथ मी म्हणजे तुम्ही मला हेल्प करत राहणार का भविष्यात? दॅट इज शॅल बी, विल बी. आणि त्यानंतर तिसरा फॉर्म वापरला. समजून घ्या, याच्यात माणूस नाही आहे ते काम करणारं. बघा, तुला त्या ग्रुपमधून काढलं जाईल कसं म्हणणार? सांगा बरं एकदा, छोटे रिव्हिजन करून पुढे जाऊ. जर तू काही चुकीचं काम केलं तर तुला त्या ग्रुपमधून काढलं जाईल. बोला, कोण सांगतं? जर तू काही चुकीचं काम केलंस तर तुला त्या ग्रुपमधून काढलं जाईल. टाईप करताय का? कसं म्हणणार जर तू काही चुकीचं काम केलंस तर? त्या दिवशी कंडिशनल सांगितलं तेव्हा मी सांगितलं होतं हे ना, इफ पासून वाक्य सुरू व्हायला पाहिजे. बरोबर? इफ यू डू एनी रॉंग वर्क, इफ यू डू एनी रॉंग, है ना? सिंपल. जर तू काही चुकीचं काम केलं तर तुला त्या ग्रुपमधून काढलं जाईल. कसं म्हणणार तुला त्या ग्रुपमधून काढलं जाईल? चला गेस करा. तुला त्या ग्रुपमधून काढलं जाईल. फास्ट रोहित, चला. तुला त्या ग्रुपमधून काढलं जाईल. You will be removed from that group. एकदम बरोबर. रिमूव्हला ईडी लावा पर्यंत. रिमूव्ड म्हणायचं. Removed. मूव्ड. तो शेवटचा ईडी ना, तो पण ऐकायला आला पाहिजे, त्याच्यात पण मजा आहे खरी. एकदम बरोबर. यू विल बी रिमूव्ड फ्रॉम. फ्रॉम राहिला रे रुद्र. फ्रॉम दॅट ग्रुप. हा, त्या ग्रुप मधून, मधून, कडून, पासून म्हणायचं असलं तर फ्रॉम म्हणायचं. त्याला अजिबात चुकायचं नाही. हा, आता बघा. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. आता बघा, हा, युअर टीव्ही विल बी रिपेअर्ड याचा अर्थ काय झाला सांगा मला? सांगा. युअर टीव्ही विल बी रिपेअर्ड. तुमचा तुमचा टीव्ही रिपेअर केला जाईल. बरोबर. तुमचा टीव्ही रिपेअर केला जाईल. इथपर्यंत समजलं की कोणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? युअर टीव्ही विल बी रिपेअर्ड म्हणजे तुमचा टीव्ही रिपेअर केला जाईल. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? नाही ना? हा,
आपण तुम्हाला आठवते काही गोष्ट, बी म्हणजेच ॲमिझार, हे कळलं का तुम्हाला? Yes. बी म्हणजे ॲमिझार. मग याचं एक्सपान्शन काय आहे मला सांगा. ॲमिझार टेम्पररी आहे, वॉजवेअर टेम्पररी आहे. त्यांचं एक्सपान्शन काय आहे? त्यांचा लांब करायचा जर कालावधी तर काय करतो आपण, काय वापरतो? Have been has. एकदम Have been. शाबास. इथे पण हम्म. तसं करू शकता तुम्ही. हा, फक्त एक पॉइंट नोट करून घ्या की मॉडल्सच्या नंतर नेहमी हॅवच येतो, हॅज कधीही येत नाही, हॅड सुद्धा येत नाही. मॉडल ऑक्सिलरीच्या नंतर कधीही हॅज येत नाही, हॅड सुद्धा येत नाही. फक्त कोण येतो? हॅव येतो. लक्षात घ्या, म्हणजे सोपं झालं तुमचं काम. हा, म्हणजे जर तुम्हाला असं म्हणायचं असलं, तुमचा टीव्ही रिपेअर केला जाईल, आणि जर तुम्हाला ती गोष्ट कंप्लीट केलेली राहील तोपर्यंत असं म्हणायचं असलं, म्हणजे जे काही मॉडेल आहे ते मॉडेल तुम्ही जी त्याचे काय अर्थ सांगताय, म्हणजे याचा हे मॉडेल आहे आपलं. हा, मॉडेल ऑक्सिलरी, याचा जो अर्थ सांगताय ना, म्हणजे तुमचा टीव्ही रिपेअर होऊन जाईल, होईल, तुम्ही काही काळजी करू नका, केला जाईल. परंतु जर तुम्हाला ती ऍक्शन कंप्लीट करायची आहे, ओके, अहो तुम्ही काळजी करू नका, तुम्ही याल ना तोपर्यंत तो करून ठेवलेला राहील फार एकदम, असं पण म्हणतो ना कधी कधी आपण. ना, म्हणजे ती गोष्ट कंप्लीट झालेली राहील असं जेव्हा म्हणायचं ना, तेव्हा हा बी आहे ना, त्याचं बीचं एक्सप्रेशन वापरा, हॅव बीन. मग ही गाडी अशी जाईल वरती, बीच्या जागेवर हॅव बीन वापरा. बघा बरं वाक्य कसं होतं आता. युअर टीव्ही विल हॅव बीन रिपेअर्ड. दोघांमधला फरक समजता का बघा तुम्हाला? विल बी रिपेअर्ड, विल हॅव बीन रिपेअर्ड, या दोघांमधला फरक समजतोय का सांगा मला? समजतो का सांगा? मराठी वाक्य सांगू. युअर टीव्ही विल बी रिपेअर्ड, युअर टीव्ही विल हॅव बीन रिपेअर्ड, याचा मधला फरक. तुमचा टीव्ही रिपेअर केला असेल. हा काय म्हणतो वरचा, तुमचा टीव्ही रिपेअर केला जाईल, म्हणजे केला का हो. अजून नाही केला. नाही. आता द्या आमच्याकडे, उद्या तुमचा टीव्ही रिपेअर केला जाईल, डोंट वरी. एवढं कळलं पहिलेचा अर्थ? येस. येस सर. हा काय म्हणतो खालचा, जशीच का हॅव बीनची किंवा हॅवची एंट्री झाली मॉडेल नंतर, याचा अर्थ काय होतो लगेचच, की ते काम कंप्लीट झालेलं राहील, कंप्लीट करून झालेलं राहील. पाठ करून घ्या. विल हॅव बीन असो, शुड हॅव बीन, वुड हॅव बीन, कुठं पण येऊ दे, कोणत्याही मॉडेल ऑक्झिलरी नंतर तुम्ही हॅव किंवा हॅव बीन वापरला, माणूस असला तर नुसतं हॅव, आणि जर माणूस नसला ते करणार तर हॅव बीन. एवढी सोपी आयडिया आहे ती. हा, ह्याचा अर्थ काय होतो, रिपेअर करून झालेला राहील. हॅव बीन म्हणजे कळतंय का बघा. विल बी रिपेअर्ड, नुसतं रिपेअर होईल. विल हॅव बीन रिपेअर्ड, रिपेअर करून ठेवून दिलेला राहील आम्ही मस्तपैकी कपाटात घालून खाली. समजतंय का? येस सर, नो, सांगा पटपट, समजतंय का नाही समजतंय? Yes, sir. Yes, sir. सर, रिपेअर केला. हा, तर बी कधी आणायचा हो सर? बी, बी तेव्हा आणायचा जेव्हा मॉडेल ऑक्झिलरीच्या वाक्यात माणूस नाहीये, ते काम करणारा माणूस नाहीये, तेव्हा बी ला आणायला विसरायचं नाही, कारण माणूसच नाही त्याच्यात. आता बघा, आपला रिझल्ट डिसेंबर महिन्यात डिक्लेअर होईल. कोण डिक्लेअर करेल त्याचं नाव सांगितलं का? नाही सांगितलं. ओके, नाही ना, आता बी वापरावं लागेल, बाकी मला काही माहित नाही. मग आपला रिझल्ट विल बी बी डिक्लेअर असं म्हणायचं. येस, आपला रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड इन डिसेंबर 24-25. आर रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड इन 25 डिसेंबर 25. बी म्हटलं तेव्हा होईल. बर, आता तो किती तारखेला होणार? समजा 5 डिसेंबरला होणार आहे, आपण काय म्हणणार? आवर रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड ऑन 5 डिसेंबर. बरोबर, 5 डिसेंबरला होईल.
जर तुम्ही 15 डिसेंबरला आमच्याकडे आलात तर रिझल्ट डिक्लेअर पण होऊन गेलेला राहील तोपर्यंत. हे तुम्हाला कळतंय का? हो की नाही सांगा? सांगा. तुम्हाला घेऊन जातो मी बरोबर, काय टेन्शन नका घेऊ. 5 डिसेंबरला काय होणार आहे? ऐका. 5 डिसेंबरला काय होणार आहे? रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. बरोबर. मग आपण त्याला विल बी म्हटलं, इथपर्यंत कळलं का? येस सर. विल बी डिक्लेअर म्हटलं आपण. पण जर तुम्ही 15 ऑगस्टला आले तर काय असणार मला सांगा? झालेला सर. होऊन गेलेला राहील ना तोपर्यंत. येस सर. 5 डिसेंबर तुम्ही 4 डिसेंबरला आले, झालं का 4 डिसेंबरला? नाही झालं. पण जर तुम्ही त्याच्यानंतर आलात तर तोपर्यंत ते काम पूर्ण पण झालेलं असणार. हे कळतंय का? येस सर. ते पूर्ण म्हणजेच हॅव बीन. मग आपण बी न म्हणता काय म्हणायचं? हॅव बीन. आजच्या लेक्चर मधून बाकी काहीच नाही कळलं तरी चालेल, हे समजलं पाहिजे. युअर टीव्ही विल हॅव बीन रिपेअर्ड. A result will have been declared. This book will have been published. बघा, this book will be published and this book will have been published. काय फरक झाला याच्यात सांगा मला जरा. फर्स्ट सांगा. दिस बुक विल बी पब्लिश. हे पुस्तक पब्लिश केलं जाईल. आणि दिस बुक विल हॅव बीन पब्लिश्ड. हे पुस्तक पब्लिश केलं. हे पब्लिश पुस्तक पब्लिश केलेलं असेल. करून झालेले राहील. लिहा तिथे. हा, हा. लिहा. विल हॅव बीन म्हणजे करून झालेले राहील. करून झालेले राहील तो. आर्यन समजतंय का तुला? हो सर. हॅव बीन म्हणजे काय? करून झालेलं राहील. कुठं पण हॅव बीन येऊ दे. हा, अर्थ एवढाच त्याचा. ते काम कम्प्लीट झालेलं राहील. हा, लक्षात घ्या हे. आता बघा, आता विल वापरलं आपण ना. तुमचा फोन 15,000 रुपयाला विकला जाईल. हा, विकेल म्हणजे विकला जाईल. 15,000 रुपयाला विकला जाईल. कसं म्हणणार इंग्लिशमध्ये वाक्य? तुमचा फोन 15,000 रुपयाला विकला जाईल, कसं म्हणणार? Your phone will be sold. एकदम बरोबर. फॉर हा, फॉर 15,000 रुपीज. युअर फोन विल बी सोल्ड असं होईल की नाही? फॉर 15,000 रुपीज. हा, हेच वाक्य तुम्हाला म्हणायचं असलं, अहो 12,000 रुपयाला जर तुम्ही म्हटले ना विका, तर 2 दिवसात विकलेला पण राहील. तोपर्यंत तुम्ही येणार 4 दिवसानंतर, 2-3 दिवसात तोपर्यंत विकून पण केलेला राहील. युअर फोन विल हॅव बीन सोल्ड इन 12,000 रुपीज असं म्हणायला लागेल. म्हणजे ही कन्सेप्ट मुद्दाम एवढं का बरं गिरून गिरून सांगतोय की एकदा विल ला वापरायचं कळलं, सगळ्या 9च्या 9 जणांना तसंच वापरायचं. म्हणजे एवढं आहे ना पुढे, शॅल, शूड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, सगळ्यांना हाच नियम लावायचा आणि याच प्रमाणे पुढे चालायचं. हॅव बीन म्हटलं ती गोष्ट कंप्लीट झालेली असणार. नुसता बी म्हटलं तर तुम्ही फक्त ती गोष्ट, त्यात माणूस नाहीये एवढंच. हम्म? बघा एक वाक्य आता. यू शुड कॉल. सांगा बरं याचा अर्थ काय? यू शुड कॉल. तुला बोललं पाहिजे. तू बोललं पाहिजे. तू बोलवलं पाहिजे. बरोबर काय? सगळ्यांनी लक्ष द्या रे, सगळ्यांनी जर बोला.
यू शुड कॉल, म्हणजे माणूस आणि ऍक्शन झाला तशी ना. हा काय झाला माणूस, ही काय झाली त्याची ऍक्शन. अजून 2 टप्पे बाकी आपले, कोणते? कोणाला आणि अजून काय? काय. तू तुझ्या वडिलांना दादा म्हणायला पाहिजे. यू शुड कॉल युअर दादा, युअर फादर दादा, है ना. यू शुड कॉल युअर फादर आप्पा, जे काय असेल ते. हे वाक्य आपलं असं झालं. तू बोलवलं पाहिजे, यू शुड कॉल. पण तू नाही बोलवत त्याचा, तुलाच कोणतरी बोलवलं पाहिजे. तू इतका चांगला हुशार मुलगा झालास तर तुला बोलवलं पाहिजे त्या लोकांनी, बरोबर आहे की नाही. तू नाही बोलवायला पाहिजे, तुला बोलवलं पाहिजे. आता मग कसं वापरलं तुला बोलवलं? We should be called. एकदम बरोबर, एकदम करेक्ट. कळतंय का? बाकीच्यांना पण समजतंय का? येस नो टाईप करा किंवा बोला. व्हेरी गुड, समजतंय. ह्या शूडला जर बी लावला, जर असं म्हटलं आपण यू शुड बी कॉल, याला ईडी लावायला विसरायचं नाही. पण बी आला रे आला, याचा अर्थ काय झाला? हा नाही बोलवणार आता, यालाच कोणतरी बोलवणार. कळतंय हे? हा, हो की नाही? Yes, sir. ही शुड बी कॉल्ड. आता ही शुड बी पण इतकं कामाचं आहे ना, विचारूच नका. बघा, ही खुर्ची तिकडे न्यायला पाहिजे, बघा ही खुर्ची तिकडे शिफ्ट करायला पाहिजे म्हणतो आपण. किती वेळा तरी म्हणतो, म्हणतो की नाही? हा टीव्ही ना Yes, sir. बंद ठेवायला पाहिजे, हे अमकं ना अमकं द्यायला पाहिजे, हे हॉटेल ना काहीतरी करायला पाहिजे, याचं विकून टाकलं पाहिजे, हा बिझनेस चेंज केला पाहिजे, असं आपण कितीतरी वाक्य म्हणतो. या सगळ्या वाक्यांमध्ये माणूस कुठे आहे? नाहीये. हम्म? हा बिझनेस चेंज केला पाहिजे, कोण करणार ते नाही माहित, पण हा बिझनेस चेंज केला पाहिजे. मग तुम्हाला जर हे कळलं ना आतून, हा सरांनी सांगितलं बरं का, माणूस नसला की बी टाकायचं This नसतं, एवढं है ना. बोला. this business should be changed. एकदम बरोबर, चेंजड नाही, चेंज्ड म्हणा. Change. म्हणा, This business should be changed. Change. Change. असं म्हणायचं चेंज. देवाचा वाचा, Change. Change. तो ट पण वाचायचं आहे, चेंज्ड. चेंज्ड, मला ट ऐकायला नाही आलं. Change. दिस बिझनेस शुड बी चेंज्ड. दरवाजा लॉक केला पाहिजे, द डोअर शुड बी लॉक्ड. दरवाजा उघडला पाहिजे, द डोअर शुड बी ओपन्ड. जेव्हा तुम्ही तर हा, नीड वापरलं तरी चालतं. कसं? This business needs to be changed. नीड म्हणजे काय? गरज. आपण बघितलं ना, यूज टू, डेअर, नीड, ऑट टू, शेवटी ना त्याच्यातला जो नीड आहे ना, तो आहे तो नीड्स टू बी. हा, मग तो नीड म्हणजे गरज आहे त्याची. पण आपण आता फक्त शूट पर्यंत बघत होतो की नाही. हा, हा बिझनेस बदलला पाहिजे, ते पण वाक्य बरोबरच आहे. पण आपल्याला काय म्हणत, दरवाजा उघडला पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे. गरज बिरज काय म्हणत नाही मी, हा दरवाजा उघडला पाहिजे. राईट, दिस डोअर शुड बी ओपन्ड. किती सोपं आहे. आणि नाही उघडला पाहिजे, मग नॉट लावा त्याला, शुडंट बी. तुला बोलवायला नाही पाहिजे, यू शुडंट बी कॉल्ड. शुड नॉट बी, शुडंट बी, शुडंट बी, शुडंट बी. आपली गाडी चेक नाही केली पाहिजे, बोला. बोला. शुड बी, शुडंट बी, याला शुडंट बी म्हणायचं, शुडंट बी. तर नाही वाचलं तरी चालतंय, शुडंट. Our vehicle shouldn't be checked.
अरे ड नाही म्हणायचं रे. चेक चेक. त्याचा आवाज नाही आला पाहिजे. ड ट असा आवाज नाही आला पाहिजे. फक्त एवढं इकडे बघ. एवढंच. त्याला अचा आवाज नाही आला पाहिजे. हा शुडंट बी चेक्ड, शुड बी स्टॉप्ड. प्रॅक्टिस करा त्याची. हं? मग आर व्हेकल शुडंट बी चेक्ड, आर व्हेकल शुडंट बी स्टॉप्ड. हे कळतंय का? हं? बघा, सर. या प्रोजेक्टला मॉनिटर केलं पाहिजे. या प्रोजेक्टला चांगलं मॉनिटर केलं पाहिजे. बोला. सांगा. This project should be mo- मॉनिटर्ड. दिस प्रोजेक्ट शुड बी मॉनिटर्ड. कळतंय? हा. uh, दिस प्रोजेक्ट शुड बी मॉनिटर्ड. हा. आता बघा, दिस प्रोजेक्ट शुड बी मॉनिटर्ड आपण असं म्हटलं. आता बघा, परत समजून घ्या. मगाची मज्जा तुम्हाला परत सांगतो मी आता. दिस प्रोजेक्ट शुड बी मॉनिटर्ड म्हणजे हा प्रोजेक्ट मॉनिटर केला पाहिजे. बरोबर. कोण करणार मॉनिटर ते नाही माहिती, परंतु हा प्रोजेक्ट मॉनिटर केला पाहिजे, केला गेला पाहिजे, मॉनिटर झाला पाहिजे. काही म्हणा तुम्ही, त्याला काही फरक पडत नाही. हा. बी आला म्हणजे ते करणारा माणूस त्याच्यात नाही, एवढं कळलं, भरपूर झालं. दिस प्रोजेक्ट शुड बी मॉनिटर्ड, याला मॉनिटर केलं पाहिजे प्रोजेक्टला. ओके. जर तुम्ही हा बीच्या ऐवजी हॅव बीन वापरलं, हे सगळ्यांनी लिहून घ्या. हा. करायला पाहिजे, त्याचा भूतकाळ काय होईल, मग त्याचं कम्प्लिशन काय होईल, लिहून घ्या. हे आहे करायला पाहिजे आणि हे आहे पाहिजे होता. लिहून घ्या. शुड हॅव बीन म्हणजे करायला पाहिजे होता. तर बीन का बरं वापरला? कोण सांगतं मला बी का बरं वापरतो आपण? बी, बीइंग, बीन हे का बरं वापरतो आपण? एम इज आर वॉज वेर का वापरतो सांगा चला. कितपत कळलं तुम्हाला इंग्लिश? का वापरत आहे? thank you, sir. याची शेजारी भीती का वापरतो आपण? आपल्याला काय म्हणायचं असतं, काय सांगायचं असतं असं वापरल्यावर? केलेलं आहे. हे वापरताना आपल्याला हे सांगायचं असतं की मी जे वाक्य बोलतोय त्या वाक्यात ते काम करणारा माणूस उपस्थित नाहीये. कळतंय का? हा. Yes, sir. ड्रायव्हर, नो ड्रायव्हर, याचा अर्थ होतो नो ड्रायव्हर. बी आणि ईडीचा अर्थ होतो नो ड्रायव्हर. या वाक्याचा ड्रायव्हर इथे नाहीये. हे कोणी काम केलं तर माणूसच नाही इथे. मग बघा ना, दिस प्रोजेक्ट शुड बी मॉनिटर्ड, या प्रोजेक्टला मॉनिटर केलं पाहिजे. कोण कोण करणार मॉनिटर ते नाही माहित मला, ते कोण आहे. बी आलंय ना, याचा अर्थ इथे नाहीये. दिस प्रोजेक्ट विल बी मॉनिटर्ड, मॉनिटर केलं जाईल. कोण करेल ते नाही माहित. बी आला याचा तो माणूस नाही माहित कोण आहे. राईट. तर बीच्या ऐवजी तुम्ही हॅव बीन वापरलं. दिस प्रोजेक्ट विल हॅव बीन मॉनिटर्ड. ओके. मग मला माहिती आहे सरांनी सांगितलंय हॅव बीन म्हणजे कम्प्लिशन. पहिलं वाक्य काय म्हणतो, तो विल बी मॉनिटर्ड, मॉनिटर केलं जाईल. दुसऱ्या वाक्याने काय म्हटलं, विल हॅव बीन मॉनिटर्ड, मग मॉनिटर त्याला करून झालेलं राहील तोपर्यंत त्या प्रोजेक्टला. त्यामुळे ना व्यवस्थित लिहा. एका बाजूला विल बी म्हणजे केलं जाईल, त्याच्या खाली विल हॅव बीन, त्या बाजूला लिहा करून झालेलं राहील. केलं का तुम्ही? असं व्यवस्थित लिहिलं का? Yes, sir. सेम तसं आता खालची इकडे लिहू शकता. शुड बी म्हणजे केलं पाहिजे, झालं पाहिजे, है ना. ट्रुथ शुड बी रिव्हील्ड म्हणजे सत्य समोर आलं पाहिजे.
दिस बिल्डिंग शुड बी कोलॅप्स्ड. ही बिल्डिंग खाली पाडली पाहिजे. न्यू कन्स्ट्रक्शन शुड बी डन. नवीन कन्स्ट्रक्शन केलं पाहिजे किंवा झालं पाहिजे. बी शुड बी. मला वाटतं कळतंय. पण जर तुम्ही बीच्या ऐवजी हॅव बीन वापरलं, दिस शुड हॅव बीन डन. शुड बी डन नाही, शुड हॅव बीन डन. तुम्हालाच माहिती की तुम्ही बी काढला, हॅव बीन टाकलं. जिथे बी ची जागा होती ते तुम्ही हॅव बीन वापरलं. हे फक्त तुम्हाला एकट्यालाच माहिती, लोकांना कुठं माहित नाही माहित, है ना. हे लक्षात घ्या. दिस रोड शुड बी कन्स्ट्रक्टेड म्हणजे हा रस्ता कन्स्ट्रक्ट व्हायला पाहिजे. दिस रोड शुड हॅव बीन कन्स्ट्रक्टेड अगोदरच व्हायला पाहिजे होता. अगोदरच करायला पाहिजे होता, भूतकाळ गेला. समजतंय का? सांगा मित्रांनो, हे समजतंय का? येस सर, करायला पाहिजे होतं अगोदरच. हा. आणि ह्या बिन का बरं वापरला सर? पुन्हा पुन्हा सांगतो मित्रांनो, तुम्हाला माझ्याकडून काहीच नाही कळलं तरी चालतंय. जिथे कुठे यांच्यापैकी कोणी पण प्राणी दिसेल आणि शेजारी ईडी वाला शब्द दिसला किंवा विक्री वाला शब्द दिसला, समजून घ्या ह्या वाक्यात ड्रायव्हर, कुठे गेला ड्रायव्हर, हा ड्रायव्हर नाही, ते काम करणारा माणूस त्या वाक्यात अवेलेबल नाही, म्हणून बिन वापरलाय. ओके. बघा, युअर लोन should be sanctioned. बी वापरला. युअर लोन शुड बी सँक्शन्ड. काय झालं याचा अर्थ सांगा? युअर लोन शुड बी सँक्शन्ड. तुमचे लोन सँक्शन केलं पाहिजे. एकदम बरोबर. कोण करणार आहे ते नका विचारू, पण तुमचं लोन सँक्शन केलं पाहिजे. मला वाटतं बाकीच्यांना पण कळतंय व्यवस्थित. हा, तुमचं लोन सँक्शन केलं पाहिजे. जर मला बी नाही वापरायचा, मी आठवण ठेवली, मी शूडच्या नंतर बी नाही म्हणणार, मी हॅव बीन म्हणणार आहे. हे वाक्य जर मी असं म्हटलं, युअर लोन शुड हॅव बीन सँक्शन्ड, काय झालं याचा अर्थ मग आता? तुमचे लोन सँक्शन केलं पाहिजे होतं. आधीच, हा, आधीच केलं पाहिजे होतं. लिहून ठेवायची ही गोष्ट, आधीच करायला पाहिजे होती, आधीच केली पाहिजे होती ना. बघा, अगोदर रूम क्लीन करून घ्यायला पाहिजे होती. सांगा, अगोदर रूम क्लीन करून घ्यायला पाहिजे होती. कसं म्हणणार? रूम शुड बी रूम शुड हॅव हवेन. रूम शुड हॅव बीन क्लीन. हा, रोहित, तुमच्या शेवटच्या अक्षरावरचा जो उच्चार वाढतोय त्याला दाबा जरा. क्लीन्ड. द रूम शुड हॅव बीन क्लीन्ड फर्स्ट, म्हणजे अगोदर करून घ्यायला पाहिजे होती. हा, द रूम शुड बी क्लीन्ड म्हटलं, करून घ्यायला पाहिजे. शुड हॅव बीन क्लीन्ड म्हटलं, करून घ्यायला पाहिजे होती. विल बी क्लीन, द रूम विल बी क्लीन्ड म्हटलं, करू आम्ही अजून, है ना. रूम विल बी क्लीन टुमॉरो, उद्या ही रूम क्लीन केली जाईल. विल बी क्लीन्ड. विल हॅव बीन क्लीन्ड म्हटलं तर ती अगोदरचीच केलेली राहील क्लीन्ड, आमची गरज पण पडणार नाही. बी आणि त्याच्या जागेवर हॅव बीन. बी आणि हॅव बीन, आपण या दोन गोष्टी आज बघितल्या. उद्याच्या लेक्चरला आपण बाकीच्या पण बघूयात. हा, ठीक आहे ना. उद्याचं लेक्चर कोणी मिस करू नका, या तुम्ही. अँड डोंट वरी, तुम्हाला सगळा कोर्स मिळणारच आहे, काही काळजी करायचं काही कारण नाही. परंतु तरी पण ही लाईव्ह चालू आहे, तुम्हाला शिकायला मिळते छान पण गोष्टी, तर नक्की या उद्याला. हा, थांबूया तिथे आज. हो, गुड नाईट. चलो, थँक्यू सर. बी ब्लेस्ड. बाय.